पेनूर ग्रामपंचायत सदस्य रामदास भाई चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंकोली येथे मोफत नेत्र आणि मोतीबिंदू तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सोलापूर येथे सुप्रसिद्ध शंकर साबळे नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास ग्रामस्थांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। ग्रामीण भागातील नागरिकांना नेत्रविकारांची वेळेवर तपासणी आणि उपचार मिळावे त्या उद्देशानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। शिबिरात एकूण 535 नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर 310 नागरिकांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं, तर 60 गरजू आणि मोतीबिंदूग्रस्त रुग्णांची मोफत शस्त्रक्रियाही करण्यात आली। या शस्त्रक्रिया सोलापूर येथील शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। शिबिराचं उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य माननीय रामदासभाई चौरे यांच्या शुभ हस्ते झालं। तर उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं, ग्रामीण भागामधील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकीमधून स्वीकारली असून भविष्यामध्येही आरोग्यविषयक तसेच समाजोपयोगी उपक्रमही राबवण्यात येतील। यावेळी माजी सरपंच काकासाहेब पवार, किशोर क्षीरसागर, माऊली भगरे, शिवराज पाटील, प्रशांत पचुटे एळवे तसेच घाडगे गुरुजी, सचिन पाटील, चेअरमन विजयसिंह पवार, सागर जगताप, पोलीस पाटील गोडसे, बंडू पवार, नानासाहेब पवार, महादेव पवार, आबा पवार, सज्जन लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिरामध्ये शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या सहाय्यानं तपासणी केली। रुग्णांची नोंदणी, तपासणी, मार्गदर्शन आणि औषधोपचाराची जी प्रक्रिया आहे शिस्तबद्धरित्या पार पडली। स्वयंसेवकांनी नागरिकांना आवश्यक ती मदत केल्यामुळे शिबिर आहे ते सुरळीतपणे पार पाडलं। ग्रामीण आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये नेत्रविकारांचं प्रमाण वाढत असताना अशा मोफत शिबिरांमुळे वेळेवरती निदान आणि उपचार शक्य होत असल्यानं नागरिकांनी या उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केलं। अनेक गरजू नागरिकांना मोफत चष्मे आणि शस्त्रक्रियेचा लाभ मिळाल्यानंही समाधान व्यक्त करण्यात आले। शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी रामदासभाई चौरे तसेच शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाच्या संपूर्ण पथकाचंही आभार मानले।